याचा चालू कर ना दादा. हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो चेक. मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कई यानावरती. मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कई. पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं. सत्संग जिनको मिल गया वह जन्म का साफल्य है. अधिकार उनका क्या रहूं शहनशाह के. संत तुकाराम महाराज की जे जय म्हणणार नाही ते उद्याचा सूर्य पाहणार नाही. बोलो भगवान गोपाल कृष्ण की. इकडला आवाज येऊन राहिला. आजी बस ना आजी. कांदा मुळा भाजी. आजी बस बस हो माय बस. मेलेली एसटी जागृत करावं बाईनं. बाबा तुम्ही काय कमी कलाकार. आजी जाते वाटते पक्ष फोडून आता. अरे एवढं मोठं कीर्तन ऐकलं. आज बाबू आम्ही पाहून आलो. येतो संत का दरबार है. ज्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत कृपा झाली. इमारत पडाली. इमारत पडाली. संत कृपा झाली. इमारत पडाली. संत कृपा झाली. इमारत पडाली. संत कृपा झाली. इमारत पडाली. आणि गोंधळी गोंधळी प्रभू रामाचे प्रभु रामाचे गोंधळी गावा गावासी जागवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोंधळी. जिजामातेचे गोंधळी. जिजामातेचे गोंधळी. शिवरायाचे गोंधळी. आज बाबू अनेक अनेक परिसरात त्या भोलेनाथाच्या दरबारात आपण सर्व मंडळी एकत्र आलो. आजची महाशिवरात्र आहे. उद्या माझा कार्यक्रम मंत्रालयात आहे बाबू मुंबईतली, म्हणून 10 योग आला. अनंत भाऊचे बी बाबू योगदान आहे. आणि या आजच्या कमिटीत आजच्या या भागवत सप्तेचं बाबू ज्या ज्या लोकांना सहकार्य केले त्या टाळी वाजवा त्याच्या नावानं. वांगे चिरणाऱ्यापासून तर कागद उचलण्यापर्यंत आम्ही गोंधळी गोंधळी. शिवरायाचे गोंधळी. शिवरायाचे गोंधळी. जिजामातेचे गोंधळी. भोलेनाथाचे गोंधळी. धन्यवाद देतो. आजचे जे पैसे आहेत बाबू ते अनाथ आश्रम मध्ये जातील. टाळ्या वाजवा. काय नाव तुमचं? नाव सांगा. ओ शिंदेगड नाव सांगा. जाऊ दे. आई उधोग उधोग माई आईचा उधोग माया उधोग उधोग. आवाज द्या. बोलो भारत माता की. हेरालालजी आय लव्ह यू हेरालालजी. छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. भारत भूमी पवन राधी मल्ल मराठा तो झाला. आई राम आई पावस उधोग माई आईचा उधोग 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 माई आईचा उधोग. अंबाबाई आजी. ओ माई माय. ओ शांताबाई. कुठं चालली का अजून? ते चालले काय पंढरपूरले तू? या मावल्याईले पाहून हात जोडाव बाबू. कारण मेलेली एसटी जागृत केली बायाईनं. परेशान आहे ड्रायव्हर कंडक्टर. आज हे एकदा बसू दे येईल. कारण मला फक्त 11:30 वाजेपर्यंत वेळ आहे. 11:30च्या पुढे शेकतही जाणार नाही मी. हे एवढे जण पाहिजेत का शेटिंगले? आणि तुम्ही बायाकडूनच उभे आहात राजीव. इकडे येऊन
जा ना, इकडे येऊन जा ना. महाराजाने का टच केला का रगत पिती थोडा उभं कोण राव ज्याच्यात धमक आहे त्यानं आलं पंक्तीत मी. तुम्ही बसून जा ना दादा. वारकरी संप्रदायापेक्षा जगात मोठा संप्रदाय नाही बाबू. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पायापट्टी जनाये भूमिका, पायापट्टी जनाये भूमिका, पायापट्टी जनाये भूमिका, पायापट्टी जनाये भूमिका. देवाची आवाजी भक्षण भरी, देवाची आवाजी भक्षण भरी. तेने मुक्तेचारी साधी लेला, तेने मुक्तेचारी साधी लेला, तेने मुक्तेचारी साधी लेला. दोघही चोपदार या तुम्ही. बाबा ओ बाबा या एक मिनिट, तुमचाही सत्कार होऊ द्या. चालले आहे हे जुनं इंजिन आवरतच नाही कोणाच्या बापाने. आता पुस्तक देऊन राहिलो तर तिकडे चालले म्हणून तुमच्या पाया लागतो. आता तुम्ही तळशे बाबांचं कीर्तन ऐकलं. हे भागवत सप्ताह आहे. हरिपाठ काही काही मंदिरात चालतात म्हणून आज आपण सुशिक्षित बसून आहोत. नाही तर जमलं नसतं. फुकट एसट्या निघाल्या तर एक म्हातारी घरी नाही दिसून राहिली. ड्रायव्हर कंडक्टरनं आत्महत्या करायची पाळी आणली. आता नवीन कायदा निघाला, बायांना एसटी फुकट. 70 वर्षाच्या वरच्या बुडीले रेल्वे फुकट. आता नवीन GR काढला. आता बायाले विमान फुकट. फुकट. म्हणजे खाली मरू नका, वरीच मरा तुम्ही. आता हे पुन्हा GR निघून राहिला. आता ज्याले दात नाही त्याले मटण फुकट, ज्याले केस नाही त्याले आरसा कंगवा फुकट, ज्या कोणाच्या सोयरीला नाही होऊन राहिल्या त्याले बायाही फुकट आहे. अरे 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 माझ्या पांडुरंगाने हे नाही केलं. अरे ज्या पांडुरंगाने उभा विश्वाच्या विटेवर हे कशासाठी काढलं. यश हे आलं झाकण एक. ये बेटा ओ या 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 ये भाऊ पुस्तक घेऊन जा. ये बेटा थांबणं येते ना बेटे. त्याने पुस्तक देऊन राहिले तर तू अंगार होऊन राहिली काय. अबे गरीबाचंही घरकुलात नाव येऊ द्या हरामखोर हो. शाला आम्हाला लिस्ट दाखवता आणि पुरी योजना तुमची दाबता. तुमच्या कोण्या हरकत आहे भाऊ. एखादा माईक द्या साऊंडवाले भाऊ. आमच्या नशिबात आहे का एखादा माईक. करंटच बी इकडून इकडून येत. काय नाव बेटा तुझं. तुला नाव सांग बेटा. फक्त नाव सांग. त्याचा आवाज गुवाहाटीला नाही गेला का. हा काय नाव तो आलं. फक्त नाव रुद्र. रुद्र चैन तर उघडी आहे रुद्रा तुझी. ओम नमो मंत्र हा शिवाचा ऐकून उद्धार होईल जीवनाचा. शंकरा हॉलच्यानं आपल्याला काही मिळालं नाही बसून राहिला. रुद्रास भाऊ कोण्या कंपनीचा आहे तू. आडनाव तो आलं. हा मैपात देशमुख. देशमुख बापा रे. मग तो जरांगे पाटील साहेब. बाबू शाळेत जाताना मैपात बोलणं हो. नसल आवाज येतो थूक त्या मैपात. बसा एका खुर्चीवर. अजून एक जण उरावर घ्या. अबे मंडळवाल्याची खुर्ची आहे. 2 जण बसले. तुम्हाला लाजा नाही वाटत बे.
हे पाय ना 60-70 वर्षाचा मा बाप खाली बसेला आहे तू बापाच्या भरोशावर आहे तर भोपन तिकडे करणारा खुर्चीवर जरा आखलं ते पाय त्यानं हातपाय कुठून काढला करंट लागीन तर मरीन ते उद्या पंगत चांगली करायची आहे पाहून घ्या एक नक्की तर देशमुख बापू शाळेत जाताना तू हो एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते किती दिसते 1 किलोमीटर दोन्ही डोळ्यानं 2 बोलो गजानन महाराज की पंढरीनाथ भगवान की तुले शिकवणारा मॅडम आहे की सर आहे रे बंद करीन तुले शिकवणारा कोण आहे मॅडम आहे की सर आहे सर हे असं शिकवते का एका डोळ्याने 1 दिसते आणि 2 डोळ्याने 2 दिसते ते नाही शिकवत. मग एका डोळ्याने किती दिसते माईपात बोल एका डोळ्याने किती दिसते किती दिसते या दोन्ही डोळ्यानं 2 मेरा मन दिल करता है बाबा मेरा मन जाऊ दे आजचा प्रबोधन बाजूला राहू देऊ हेच पाहू नाही बाबू पुस्तक देतोच माझ्या पप्पाने गणपती शंकर आणि पार्वती याचं पुढचं काय आहे याचं पुढचं काय आहे मोठं झाल्यावर काय बनायचं आहे तुले मोठं झाल्यावर डॉक्टर चोर वकील सभापती उचापती काय बनायचं आहे बोल बेटा बोल राधा बोल ना काय बनायचं आहे मोठं झाल्यावर काहीच नाही मग हा बैल भारती होतं काय बनायचं आहे डॉक्टर चोर वकील इंजिनियर काय बनायचं आहे बोल ना बेटा पुस्तक देतो हरिपाठास तुले ते टेन्शनच नको घेऊ काय बनायचं आहे बोल ना काय बनायचं आहे डॉक्टर डॉक्टर जमलं कोरोनातला डॉक्टर नको हो जो बाबू लोक परेशान आहे समजा तू डॉक्टर झाला आणि पोरगी पाहायला गेला तुला एका डोळ्यानं किती दिसन 1 दोन्ही डोळ्यानं 2 भोलेनाथा पारे बाप्पा हे उघड तिसरा डोळा तो आला मग तू कोण्या पोरीसोबत लग्न करशील बे कोण्यासोबत एकी सोबत का दोन्ही सोबत एकी सोबत फुल तयारीत आहे तू या तुम्ही आले या या मग एका डोळ्यानं किती दिसते दोन्ही डोळ्यानं एका डोळ्यानं किती दिसते 1 दोन्ही डोळ्यानं 1 टाळी वाजवा आणि हे परिणाम कधी पडते मालूम आहे ओ शांताबाई हे परिणाम कधी पडते ज्या नाताने हरिपाठात सोबत नेजो एकटीच चालली जशी काय इंदिरा गांधी सारखी कमी हासा मरसाल तुम्ही बाया हो म्हणून बाबू धन्य माता पिता धन्य माता पिता देवाची भक्षण भरी देवाची आकारी भक्षण भरी तेरे मुक्तारी साधी पंढरीनाथ भगवान की भारत माता की तू कुठं चालला रे होय काय टी शर्ट तुमको चले मुतने बसला ना रे ते बाबू मी लहानपणी असताना तळशे बाबांचं भागवत माव आईनं ऐकलं म्हणून पंकजपाल महाराज अमेरिका रिटर्न आहे माझं कीर्तन उद्या मंत्रालयात आहे बाबू म्हणून मी पोरांना विनंती करतो अरे फालतू बापाच्या भरोशावर
हे पहा बरं कॅमेरावाले या ना इकडं, तुम्हाला माझा चेहरा नाही दिसून राहिला ना? बस या, महत्वाचे आहात तुम्ही. नाही नाही ओ ओ, ते कीर्तन नाही आवडून राहिलं, ते फक्त लाईन मारायला आले. ज्याले खरोखर परिवर्तन पाहिजे ना ते खाली बसले आहे. विठ्ठल माझा 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 सासूच्या चोरून उसळ खोना खाणारी खादोडी माझी बहीण की. बस जास्त कीर्तन सांगत नाही मी. मांग तेरे नाम पिक्चर निघालं, मांग तेरे नाम पिक्चर निघालं. काही काही पोरांनी एवढे केस वाढवले माय. बोलू का राहू देऊ? भीतो काय? पुढच्या वर्षी नाही बोलावलं तर चालेल. मांग तेरे नाम पिक्चर वाढवलं. काही काही पोरांनी एवढे केस वाढवले, हातात हित केस. अखिल भारतीय हिजडा पार्टी दिशे गावात तो इकड बंद पडला. मग दुसरं कट निघालं गजनी, मेकर ते वाशिम, बुलढाणा ते चिखली. थोडा मधात ब्लेडचा पत्ता उरला तर संभाजीनगर जिंदाबाद. वापे पाळले काही काही पोरानं डोक्यात. इथं कांदे टाकायचे, इथं पराठी लावायची, इथं सोयाबीन पेराचं. ते इकड बंद पडलं. मग तिसरं कट निघालं, अखिल भारतीय भिकार चोट पार्टी. त्या कटाचं नाव आहे वन साईड. पुरं सोयाबीन नागरलं, इथं नाही का तूर पेरली अशी. ते इकड बंद पडलं. आता एक नवीन कट निघालं, गोबी कट. हे पूर्ण बारीक केले, मधात केस उभे केले. भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो माझ्या मित्रा, अबे केस वाढून पोरीवर लाईन मारत फिरल्यापेक्षा बुद्धी वाढून छत्रपती शिवाजी महाराज बना. या देशामध्ये भगवान गोपाल कृष्णाने जन्म घेतला. साऊंडवाले भाऊ आता डबल बोलू देणार नाही. हा, जो मंडळचे जरी असलं तरी बोलू देणार नाही. मित्राचा परिवार खरा आपल्याला धोका कोणापासून आहे मालूम आहे? एक भावकी जे जगूही देत नाही, मरू देत नाही, आणि एक हलकट मित्र. एखादी नवीन पोरगी गावात आली की पोरं पांढऱ्यावर गोष्टी करून राहिले, काय माल आहे बे. एवढंच कामापुरतं आहे. दुसरी एखादी पोरगी आली तर पोरं म्हणते काय डबल न माल आहे बे. आणि समजा आपली बहीण आली, एखाद्यानं कोण म्हटलं काय टिबल न माल आहे बे, तर आपल्याला किती अंगार होईल. मग आपल्या बहिणीला कोणी आरे म्हटलं तर आपली अंगार होते. आपला काय अधिकार आहे दुसऱ्याच्या बहिणीवर लाईन मारायचा? हे शिवाजी महाराजचा काळ होता. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले मर्द मराठा वीर शिवाजी. शिवाजी तानाजी, शिवाजी तानाजी,
1 तास राहिले फक्त आपले. मी सर्वांना म्हणून वंदन करतो, जय हरी करतो. शिवभक्तांना बाबू ए भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा हे भोळ्या शंकरा. अरे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. जास्त नाही, कारण हे सर्व मायमावल्या बसेल आहे. गजानन महाराजची शपथ आहे तुम्हाला. उद्या महाप्रसाद आहे. कोणी जर उष्ट पात्रवाड्यावर जर कोणी उष्ट महाप्रसाद ठेवला तर ते माणूस पुढच्या जन्मात डुकराच्या योनीत जाणार आहे. ताकद नाही कोण्या महाराजाची. पुढचा ऐक पहिले. अन्नय पूर्ण बोलत चला. अन्नय पूर्ण ब्रह्म उदर भरणे यज्ञ कर्म. हे न जयाला कळले ज्याचा जन्म फुका गेला. जास्त नाही. सहज एका जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाला गेलो. एका पोराला विचारलं मला का रे महात्मा गांधीचा जन्म कुठं झाला. ते जिल्हा परिषदेची क्वालिटी म्हणे महात्मा गांधीचा जन्म, ते लहान पोरगो जिल्हा परिषद मधलं, ते म्हणे महात्मा गांधीचा जन्म म्हणे बाजीवर झाला म्हणे. दुसऱ्या पोराला विचारलं मी थंडाचं ठिकाण कोणतं, ते म्हणे माझ्या घरातली बाथरूम. तिसऱ्याला म्हटलं एकार 5 किती, म्हणे बापा बापा एकार 1 5, एकार 1 5. खालचा तर मेला अशी म्हणे लेखाचा म्हणून. भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो, मुलींना शिक्षण द्या, जरूर द्या. मुलांना शिक्षण द्या. अधिकारी बनवा, कलेक्टर बनवा, बाहेरच्या देशात पाठवा, पण त्याला सर्व शिकवण्याच्या अगोदर त्याला हरिपाठ पसायदान शिकवा. तो जर इकडं नाही येता जर तिकडं गेला, अरे हे मूर्ती पा उभे राहा बरं 1 मिनिट. तुम्ही राहा ना उभे. नाही राहा ना उभे. आपल्याला काय पंचायत समिती लढवायची आहे का. टाळ्या वाजवा हो अशी मंडळी आहे. तुमची इच्छा नव्हती पण माझी इच्छा होती. धन्यवाद. ओके वा बरं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. मी खाली पडलो तर मागच्याने दिसून नाही राहिलो. एक जण आता बोलला म्हणे, मी माझा वाटी लावायला गेलो, एक जण फुल पेल होता म्हणे महाराज कोण आहे म्हणे तुमच्यातला. याला बा आम्ही नाही बा महाराज. नाही ते पंकजपाल महाराजाले म्हणणार राव म्हणे मी दारूवर जास्त बोला, तोच छोटा पेल होता. अरे 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 अरे, या देशामध्ये आम्ही पाहून राहिलो. भगवान गोपाल कृष्ण या देशामध्ये आले. श्याम तेरे मिलने का सत्संग आणि आधी प्रभू राम दिसून राहिले. आपलं माझं प्रबोधन 70 वर्षाच्या वरच्या म्हाताऱ्यासाठी नाही आहे. मी जुनी बॅटरी चार्जिंग करत नसतो. कारण आज गरज कोणाची आहे, या लहान लहान लेकरांना प्रबोधन करण्याची. की या कवळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी आले ज्ञानेश्वर माऊली. या कवळ्या कळ्या मी पंकज पालाव, हे माझे मित्र आहेत पांडुरंग राऊत. मी कमी पडलो माय मागे येते तू मेरी जिंदगी. त्याने काही म्हणाल लावा तुम्ही. गवळण एवढी खतरनाक म्हणते. अरे गोकुल चालाला तुझे जास्त नाही, वेळ कमी आहे ना. घड्याळ पाहून चाल बाबू.
माझे मोठे बंधू आहेत श्रीधर भाऊ ठाकरे, दिसून राहिले तुम्हाला अगरबत्ती छाप, इचू लहाना असो की मोठा असो ठणक सारखीच आहे. म्हणून आमचे मार्गदर्शक आपल्यातून निघून गेले बाबा सुद्धा बाबा. हे अगली वेगळी मूर्ति है, कौन कहते भगवान खाते नहीं लेकिन शबरी की तरह कोई खिलाता नहीं. रघुकुलरी प्राण जाए वचन जाए, राम सिया राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. दशरथ अजर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. अंजनी चा सुता रामाचं वरदान, सीता मातेसाठी तुने शोधली सलंका, तिथे राम नामाचा तू वाजविला डंका, तिथे राम नामाचा तू वाजविला डंका. बाबर खिच मेरी फोटो. खिच मेरी फोटो, खिच मेरी. ओके जमलं, काही विषय नाही ना. तिघ जण सुखी आहो आजच्या कीर्तनात आम्ही, फक्त तिघ जण सुखी आहो. एक साऊंड वाले, कॅमेरा वाले, तिसरा महाराज. तुम्ही महाप्रसाद घ्या घराकडं. मी दोन्ही कॅमेरावाले दादांना वंदन करतो. एक एक पुस्तक तुम्ही घेऊ. या ना. अरे अरे या ना. तुम्ही उठले नाही तर कॅमेरा बंद करा. या ना. दिल तो पागल है, बाबा दीवाना है. काय आडनाव? आडनाव सुभाष भाऊ गारोळे. जमलं का दादा? तुम्ही कोण नाराज आहे का? बाहेरून पाठिंबा देता काय सरकारले? महाराज हरिभक्त पराय चव्हाण महाराज. नाव श्रीकांत चव्हाण. बापा कारण सध्या महाराज लोकांचीच चालती आहे. मग मंदिरात असो की राजकारणात असो, पण आपल्याला राजकारणाशी काहीच करायच नाही. चुले पण येतं म्हणा लागीन कापसाले भाव द्या, कर्जाचे ओझे घेऊन वावर हे पेरला. हे म्हणजे अलगच व्हेरायटी आहे बरं. मागच्याला दिसून नाही राहिला. ते लोक असे करून राहिले. त्याला वाटलं कोणती रानू मंडल आणली. उभा राय. सहा पोरीवर एकटा आहे पांडू. असे दिसतो आम्ही दोघही जण जस काय हॉटेलीत कप धुणार रे. श्रीधर भाऊ तुम्ही राहणं उभे एकदा. हे जरांगे पाटलाची भावकी आहे. पोरगी 10वीत आहे, पोरग 12वीत आहे. 7 वर्षापासून पंकज पाल महाराज नुसतं कीर्तन करत नाही, गजानन महाराजाच्या प्रगट दिनापासून चालू केलेली माणुसकीची भिंत. 7 वर्षापासून दररोज 500 लोक जीव घालतो आम्ही सरकारी दवाखान्यात. त्याच्यातले एक सदस्य आहेत कुबेरा देवा. हे पाहून घ्या. ज्यानं 15 वर्ष अविरोध सरपंचपणा भोगला वावर न इकता. कुबेरा गुरुजी कमी कपड्याचे कपडे घालतात, पण दरवर्षी 5 पोरापोरीचे लग्न लावतात. ती जवळच्या खिशात.
हे तर आता आपण पाहून राहिलो, आम्हाला मंत्रीपद नाही दिलं, इकडून घुसले का हो? इकडं कशी काय? आम्हाला देशाची सेवा करायची, आतापर्यंत काय झकमारी करून राहिला, जनता सर्व पाहून राहिली. ऐकून घ्या, बसेल असेल कोणी याच्यातला राजकीय मंडळी, तुकडोजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबू का हो, ज्या लोकांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, कमीत कमी त्याचा तर विचार करा. 500 ने गॅस वाढवता आणि 100 कमी करता. सर्व मला फक्त आजच्या काळात दुखी एकच आहे, माझा शेतकरी राजा. आणि माझ्या मोदी साहेबांना विनंती आहे, बाबा काही तर एखाद्या व्यापारी उद्योगपत्याला चुड्यात घाल, पण शेतकऱ्याचे आजचे दिन आण. जसं तुम्ही 500 वर्षात प्रभू रामचंद्र बसवला, तसा एकदा माझा शेतकरी राजा. अरे शेतकऱ्याला नाही पेरला तर काय खाचाल रे सोंग धतुरा. मायच्या शेपतनं एवढी गरिबी आली रे बाबा, शेतकऱ्याला चौकून मारा आहे. ऑनलाईन चिपकायला जात अंगठा चिपकत नाही, पैसे दिल्यावर लिंकच येत नाही. अरे 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 बुढ्याचं डोकं अंगठा घासू घासू केस गेले, अंगठा चिपकवला. 2 दिवस लिंक नाही, तिसऱ्यांदा अंगठा चिपकवला, बँकेत जमा व्हायच्या अगोदर बुडाच मेला. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तरुण मंडळींना, बाबू अर्धा घंटा राहिला माझ्याकडं. बापाच्या भरोश्यावर पबजी खेळणारी भिकार चोटावल्यात, बापाच्या भरोश्यावर रमी खेळणारी भिकार चोटावल्यात. आई काही लोक म्हणतात असेल, महाराज तुम्ही लय कडक बोलता. हा बोलतोच. अरे असं बोलाव नाही तर बोलाव कुठं? 60 वर्षाच्या बापाच्या खांद्यावर 25 वर्षाची पोराची डेडबावडी चालली, हे मानता कुठं? म्हणून सोयरिकी जुळवणारे दलाल हो, पहिले ऐका. जे आहे ते सत्य परिस्थिती सांगत जा. पोरग पिऊन झोपून राहते मेकरले बस स्टँडवर, पोरग निर्व्यसनी आहे. अबे मरशीनं सडून. का हो दादा, कडक आहे का बोलणं? आणि याच्यात काही सुना बसेल असेल, जे हरिपाठात सुन जात असते, जे हरिपाठ घरी करत असते बाबू, त्या माऊलीले वंदन. नाही तर काही सुना पाहना, जसं काय ते पर्स लटकवते अशी, नाही अशी होपकाडीत मारावी. सांगतो, चप्पल घालून किचन रूम मध्ये स्वयंपाक करणं म्हणजे समाज बदलला नाही. 75% बाबू ज्या महिला हरिपाठात आहे ना, त्याच्या डोक्यावर पदर आहे. टाळ्या वाजवा. काही बाया आता सरकून राहिल्या. चतुर्थीला सोमवारच्या दिवशी एकादशी धरतन, संध्याकाळी महादेव पिऊन येते. नारी क्या कहते हो, नारी रतन की खान है. सर्वात जास्त ऍक्सिडेंट होऊन राहिले याले दोषी आहे बाया. बाय म्हणतो असं, आम्ही काय गाडी चालवतो काय? काकाच तर गाडी चालवते, आम्ही तर मागं बसेल राहतो. चुपचापही नाही बसत. चालू गाडीवर मागून येऊन समोरून थोबाड पाहिजे. नवरा म्हणते मेलो, ते म्हणते कुठं? पुढच्या चक्क्यात. ऍक्सिडेंट हो गया, सत्यानाश झाला रे बाबा. रस्त्यानं नवऱ्याचा चेहरा पाहिल्यापेक्षा नवऱ्याने घरी न्याव, चांगली मस्त खुर्ची टाकाव, एवढा मोठा लाईट लावाव, रात्रभर नवऱ्याने खुर्चीवर बसवाव आणि नवऱ्याचा रात्रभर चेहरा पाहत राहाव. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें है, आंखों से झलकता प्यार. कुदरत ने बनाया होगा, तुझे मेरा, कुदरत ने बनाया होगा, तुझे मेरा. अरे जिसने मुझे बनाया, सुंदर सजा सजा के, सुंदर तुझे सजाया है, तू उसके भुलाऊ पकार. ईश्वर का भजन करने को सपना मिले तुझे यार. भोलेनाथ का भजन करने को सपना मिले तुझे यार. माझ्या माय मावल्यांना विनंती आहे, आपली नाय वारकरी संप्रदायाशी जोडा. नाही तर काही लोक मला असेही भेटले,
महाराज आम्ही वारकरी संप्रदायात होतो महाराज, मग काय झालं आम्ही ते हरिपाठ करणं सोडलं आणि दुसऱ्या पंथात घुसलो. चांगला आहे, कोणताच पंथ वाईट नाही आहे. या पृथ्वी तलावर ज्या ज्या महापुरुषांनी सत्य घटना लिहिली ते चांगली आहे माय, वाईट कोणताच पंथ नाही. वाईट कशामुळे ठरलं, हे काही काही जे मेन आहेत ना हेच बदमाश आहे. जसं ते ताळ्यावर बाबा पकडला गेला, ताळ्यावर बसला, 15 दिवसा अगोदर आता पकडण्यात आलं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, याच्या सुना बसेला आहे, मी त्या माय बहिणी नाही विनंती करतो, मावल्या हो तुम्हाला जर स्वर्ग पाहायचं असेल ना तर सासूची सेवा इमानदारीनं करा. एवढं जरी केलं तरी खूप केलं, तरी खूप केलं. नाही तर काही काही सुना आपल्या सासूचं माणसात अपमान करते हो. सासूले म्हणते आमच्यासाठी काय, आमच्यासाठी काय कमावणार आहे हो. तर नवऱ्याला जन्म नसतं दिला तर तू काय नेटवर लग्न लावलं असतं काय, काय कमावणार आहे. तर बापाच्या घरून एक कलर टीव्ही, पानदान, खुर्ची, ग्लास, वाटी, चमचा, कडवा, देवघर. तर बापाच्या घरानं म्हणजे जागीर घेऊन आली का बाई. या देशात एक राष्ट्रपती होऊन गेली बाबा, माजी राष्ट्रपती, त्याचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. टाळ्या वाजवा. विदर्भाची लेख होती पण डोक्यावरचा पदर खाली नाही पडू दिला. 2 वर्ग शिकत नाही, सासूले म्हणतात नुसतं ते पिशवी घेऊन नाही 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 नाही. काय आहे त्या पर्स मध्ये, एवढा आरसा, एक फेरा लोणीची पुडी, एक कुकाचं डाबलं जास्तीत जास्त, एखादा कंगवा, आणि चालली तिथं कुकात नाव घ्यायला. चांदीची कॅटली, सोन्याची बुटली, चांदीची कॅटली, सोन्याची बुटली. साऊंडवाल्या भाऊचं नाव घेतो, शूटिंगवाल्या दादाची लुंगी सुटली. ते वाण काय देतात, सडलेले बोरो, किडेल जाम. हे दिल्यापेक्षा एखादा हरिपाठाचं पुस्तक जर दिलं तर काही वावडा आहे काय. तुम्ही नाराज आहे का मग कीर्तनावर. नाही चेहरे सांगून राहिले, टुकुर टुकुर देखते हो. आपलीच आहे ना मंडळी. म्हणून पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन, पाया पडती जन, पाया पडती जन, पाया पडती जन. देवाची आघाडी उभा जनभरी, तेने मुक्तधारी साधी, तेने मुक्तधारी. जमलं.